नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। तुम्ही थंबनेलला पाहिलंच असेल तर अगदी त्याचप्रमाणे आज आपण कांद्यापासून अगदी झटपट अशी होणारी रेसिपी पाहणार आहोत। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर पहा, सर्वप्रथम इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे, त्याचबरोबर हिरवी मिरची आणि कोथिंबीरही चिरून घेतलेली आहे। आता एका बाउलमध्ये चिरून घेतलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर घेऊया। त्यामध्ये घालायचं थोडंसं लाल तिखट, थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव असे मिक्स करून घ्यायचे आहेत। तर बघा, इथे ना मी एक मीडियम साईजचा कांदा आहे तो चिरून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट। तर 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालूया आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर आपण जो पदार्थ बनवतो त्याचं इथे स्टफिंग तयार झालेले आहे। तर बघा, माझ्याकडे ना इथे काही कणिक आहे ती शिल्लक राहिली होती। तर आपल्याकडे कधी ना कधी अशी थोडीफार कणिक शिल्लक राहतेच, नसेल तर तुम्ही पीठ मळून घेऊ शकता। तर बघा, याचे मी 2 मीडियम साईजचे उंडे बनवून घेते। खूप झटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। आता यामधला एक उंडा घेऊया, याला कोरडं पीठ लावून घेतलंय। आता लगेच याची खोलगट अशी वाटी बनवून घ्यायची आहे। बघा, व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। आता यामध्ये जे आपण कांद्याचं स्टफिंग बनवून घेतलं होतं ते भरायचं आहे। साधारणतः बघा 2-2.5 चमचे स्टफिंग यामध्ये आरामशीर बसतंय। तर पहा, यामध्ये ना मी स्टफिंग भरून घेतलेला आहे। आता हा उंडा आहे तो आपण बंद करून घेऊया। तर बघा, या पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे। आता लगेचच हा उंडा आपण कोरड्या पिठामध्ये बुडवून लाटून घेऊया। तर बघा, आपल्याला याचा ना पराठा बनवायचा आहे। मी बनवते कांद्याचा पराठा। तर हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। थोडंफार स्टफिंग यामधून बाहेर आलं तरी चालेल, काही हरकत नाही। छान असा आपण हा पराठा लाटून घेऊया। तर बघा, जास्त मोठा नाही किंवा जास्त छोटा नाही, मीडियम आकाराचा इथे मी पराठा आहे तो लाटून घेते। तर बघू शकता, इकडे माझा पराठा आहे तो लाटून झालेला आहे। याच पद्धतीने आपण दुसरा पराठा देखील लाटून घेऊयात। तर बघा, अशाच पद्धतीने याची खोलगट वाटी बनवायची आहे। त्यानंतर यामध्ये स्टफिंग भरायचं आहे। तर हे जे स्टफिंग आहे ते 2 पराठ्यांसाठी पुरेसे आहे। त्यासाठी मी एक मीडियम आकाराचा कांदा आपल्याला घ्यायचा आहे। तर मी देखील मीडियम आकाराचा कांदा घेतला होता। यामध्ये माझे साधारणतः 2 पराठे आरामशीर तयार होतात। तर मंडळी, तुम्हाला निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजेच मग तुम्हाला माझ्या नवनवीन अशा व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम मिळतील। तर बघा, इथे हा उंडा आहे, यामध्ये मी स्टफिंग भरून घेतलेले आहे। लगेचच हा उंडा आपण अशा पद्धतीने बंद करून घेऊयात आणि याचा पराठा लाटून घेऊयात। ज्यावेळेस घरात भाजीपाला नसेल किंवा मग रोज रोज ते जेवण खायचा कंटाळा आला असेल, तोंडाची चव वाढवणारा हा कांद्याचा चविष्ट असा पराठा मग नक्की बनवून खावा, खूप भन्नाट लागतो चवीला। किंवा मग कधी ना कधी अशी कणिकही शिल्लक राहते, तेव्हा मधल्या वेळेत काहीतरी खाण्यासाठी नाश्ता म्हणून तुम्ही हा पराठा बनवू शकता। तर बघा, याचा पराठा लाटून घेऊयात। आता याच पद्धतीने ना मी दोन्हीही पराठे आहेत ते लाटून घेतलेले आहेत। लगेच आपण हे दोन्ही पराठे आहेत ते भाजून घेऊयात। तर पराठे भाजण्यासाठी ना इथे मी वापरणार आहे पॅन, कारण पॅनवरती ना पराठे छान खरपूस असे भाजले जातात। अगोदर आपण याला तेल लावून घेऊयात। आता यावरती पराठा टाकूया आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे। मीडियम गॅसवरती भाजल्यामुळे काय होतं, पराठा छान खरपूस असा भाजला जातो। तर बघा, खालच्या बाजूने पराठा भाजला की उलटवून घ्यायचा आहे आणि यावरती तेल लावायचे। तर मी इथे तेल वापरत आहे, तुम्ही तूपही वापरू शकता किंवा बटर वापरू शकता, त्यामुळे पराठा आणखीनच चविष्ट तयार होतो। तर बघा, तेल लावल्यानंतर पलटवून घेऊया आणि दुसरी बाजू देखील आपण भाजून घेऊ। दुसऱ्या बाजूनेही तेल लावून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने दोन्ही बाजू आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम मात्र मिडियमच ठेवायची। तर बघा, इकडे मिडियम फ्लेमवरती मी दोन्ही बाजूनी पराठा आहे तो छान भाजून घेतलेला आहे। बघू शकता, मस्त असा आपला पराठा आहे तो भाजून झालेला आहे। लगेच आपण हा पॅनवरून काढून घेऊयात आणि दुसरा पराठा देखील इथे मी तुम्हाला भाजून दाखवते। तर बघा, अशाच पद्धतीने आपण हा दुसरा पराठाही भाजून घेऊया। तूप वापरू शकता, तुपामुळे ना छान चविष्ट पराठे बनतात।
तर उन्हाळ्यामध्ये हलकं फुलकं खाण्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा. त्याचबरोबर कांद्याचे देखील खूप सारे फायदे आहेत. उन्हाळ्यामध्ये कांद्याचे सेवन हे केलेच पाहिजे, त्यामुळे कांद्याचा हा पराठा नक्की बनवा. तर बघा, छान खरपूस असे हे दोन्ही पराठे मी भाजून घेतलेले आहेत. मस्त इथे कांद्याचा पराठा तयार झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बघा, इथे मी पराठा आहे तुम्हाला थोडंसं उघडून दाखवते. बघू शकता, यामधलं स्टफिंग आहे ते संपूर्ण पराठ्यावरती पसरलेले आहे. छान खरपूस असा हा पराठा मी भाजून घेतलेला आहे. खायला तर अतिशय चविष्ट लागतो. तर बघा, आता मी तुम्हाला हा पराठा आहे तो तोडूनच दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल की यामध्ये स्टफिंग छान आतमध्ये पर्यंत पसरले गेलेले आहे. तर बघा, आतमधून देखील काय मस्त असं हा पराठा दिसतोय. सर्व स्टफिंग आहे छान संपूर्ण कडेपर्यंत पसरलेले आहे. हा पराठा तुम्ही दहीसोबत, टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा मग असाच कोरडा खाल्ला तरी देखील चविष्ट लागतो. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाता जाता आपल्या घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या छान छान नवनवीन भन्नाट अशा युनिक रेसिपीमध्ये. खात राहा, मस्त राहा आणि हेल्दी